ठाकरेंनी हत्यार फेकले असेच समजायला हवे. ठाकरेंनी विरोधकांची वरात सुप्रीम कोर्टापर्यंत नेली आहे. आज ना उद्या न्याय होईल. केंद्र सरकारने सर्वच यंत्रणा आपल्या टाचेखाली दाबण्याचा प्रयत्न केला, तरीही सत्य ते लपवू शकले नाही. राज्यघटना, संविधान व सार्वभौमत्वाच्या मात्र लोकशाहीच्या मंदिरात पत्रावळ्या झाल्या. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात राज्यपालांनी खेळलेला सर्व खेळ बेकायदेशीर ठरविला, तरी अंधभक्तांना हे पुरावे दिसले नाही. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा 2024चा निकाल बदलला आहे, हे सर्व पुरावेच आहेत. मात्र केंद्रातील सत्तेच्या जोरावर महाराष्ट्रात तरी सर्व काही बेकायदेशीर चालू आहे. जगातील स्कॉटलँड यार्ड या चौकशी यंत्रणेनंतर हिंदुस्थानची सीबीआय 2 क्रमांकावर होती. आज सीबीआयची सरकारने कुत्राचाळ केली आहे. गुन्हेगार तसेच दादा मंडळी सीबीआय नाव ऐकताच विजारीतच सोडत होते, हे सांगणे सुद्धा चोरी झाली आहे. लोकसभेनंतरच्या सर्वच निवडणुका कोर्टात गेल्या आहेत. खासदार संजय राऊत, आमदार अनिल देशमुख, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री हेमंत सोरेन, लांब कशाला कोकणातीलच रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदम, या सर्वांना कोर्टानेच सोडून दिले. सरकार गाढवाचं लग्नमधील सावळ्याच्या भूमिकेत दिसते आहे. भाजपा ठाकरेंशी कधीच मित्र राहिली नाही. स्वर्गीय बाळासाहेब असतानाही ठाकरेंचे उमेदवार पाडण्यात भाजपाने कधीच कसर सोडली नाही. 2019मध्ये ठाकरेंना कमी जागा देऊनही ठाकरेंचे 59 उमेदवार पाडले, असे स्वतः अंधभक्तांचे देवाभाऊ सांगून गेले. तसेच ठाकरेंचे चाललेले सरकार पाडण्यासाठी देवाभाऊ मिंदे मंडळींशी कपडे बदलून भेटत होते, असे देवाभाऊंच्या पत्नीनेच म्हटले आहे. आमदार पालघर मार्गे सुरत व तेथून गुवाहाटीला पळविण्याचा मास्टरमाइंड मोहित कंबोज हाच आहे. लाड, सेलार, भातखळकर, चंद्रकांत पाटील, सुधीर भाऊ यांनी नेहमी शिवसेनेच्या वाईटासाठी देव पाण्यातच बुडविले. मग भाजपा नेत्यांच्या पोरांच्या लग्नाला किंवा वाढदिवसाला ठाकरेंनी जाण्याचा मतलब काय? शुभ कार्याला वगैरे जाण्यास हरकत काहीच नाही, पण ज्यांनी बेकायदेशीरपणे तुम्हाला रस्त्यावर आणण्याचा अफजलखानी विडा उचलला, आता सुप्रीम कोर्टात त्यांची सुनता होणारच आहे. मग ही लपाछपी का? केंद्र सरकार विरोधात महाराष्ट्रात जनता ठाकरेंना मतदान करतात. आता त्यांनी कोणती भूमिका घ्यायची? सुप्रीम कोर्टाची मोठी लढाई हातघाईवर आणली. मोक्याच्या क्षणी हत्यार फेकणे व्यवहार्य नाही, त्यामुळे लोकांचा भरोसा उडून जाईल. सत्तेसाठी भाजपा कोणत्या थराला जातो याचाच निकाल सुप्रीम कोर्टातून येणार आहे. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ठाकरेंनी अशा लोकांच्या मुलांच्या लग्नाला किंवा वाढदिवसाला जाणे योग्य आहे काय तेही कमेंटमध्ये सांगा. ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.